कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांनो, आले का सगळे? अरे वा वा वा, सगळे खूप छान आहेत. आज मी तुम्हाला छान छान गोष्ट सांगणार आहे. चल रे भोपळ्या, टुणुक टुणुक. किती छान गोष्ट आहे. सगळ्यांनी छान छान मांडी घाला बरं. अरे वा, सगळे गोड आहेत मुलं, सगळे ऐकतात माझं. तर एक ना छान मस्त असं गाव असतं आणि त्या गावात खूप सारी घरं असतात, खूप सारी लोक राहतात. पण त्या गावात एक आजीबाई सुद्धा राहतात. त्या आजीची छोटीशी एक झोपडी असते आणि त्या झोपडीत त्या आजीबाई राहत असतात. छान मस्त आपल्या पर्सातलं काहीतरी काढायचं, विकायचं आणि राहायचं, असं त्या आजींचं चालायचं. आजीला एक मुलगी सुद्धा होती. त्या गावाला लागूनच एक मोठं जंगल होतं आणि त्या जंगलाच्या पलीकडच्या गावात तिची मुलगी लग्न करून दिलेली असते. आता लग्न करून दिल्यानंतर बरेच महिने जातात, मुलगी काय घरी आलेली नसते. आजी बिचारी एकटीच राहत असते. बरेच दिवस जातात, कोणीच येत नाही तिच्या घरी. मग ती हळूहळू आजारी पडायला लागते आणि खूप अशी नाजूक होऊन जाते, एकदम बारीक होऊन जाते. तिला आता ताकद ही कमी तिची राहिलेली असते. मग तिला खूप आठवण येते, अरे माझी मुलगी माझी आली असती किंवा मी मुलीकडे गेली असती तर किती बरं झालं असतं. मी एक दिवस काय करते, विचार करते की नाही, मुलगी आपल्याकडे नाही येत ना, मग आपण तिच्या घरी पाहुणं जाऊया. छान मस्त 3-4 दिवस राहू आणि मग येऊया. सगळं झालं. आजीनी छान छान पिशवीत तिचे कपडे काय काय भरलं, काठी घेतली आणि सकाळी सकाळी ती तिच्या मुलीकडे जायला निघाली. आता बरेच चालत जाताना खूप ऊन पण होतं. मध्येच थांबायची, ती पाणी प्यायची, थोडा आराम करायची आणि मग पुन्हा चालायला लागायची. जाता 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 तिला जंगल लागतं आणि त्या जंगलात भरपूर सारे प्राणी असतात. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हा, हो की नाही, हे सगळे प्राणी असतात. आजी म्हणते जायला तर हा एकच रस्ता आहे आणि ह्या रस्त्यात तर खूप सारे प्राणी असतात ह्या जंगलात. काय बरं करायचं? जाऊ दे, जे होईल ते होईल. आता मात्र मुलीकडे जायला आपण निघालो ना, मग थांबायचंच नाही मुळे. आणि आजी असा निर्णय घेऊन हातातली काठी घेते आणि पिशवी घेते आणि निघते. हळू चालत त्या जंगलात पोचते. बघते तर काय, वाटेतच लंगा येतो असा मोठा, जोरात ओरडतो तिच्या अंगावर, हे म्हातारी कुठे चाललीस? थांब, तुला मी आता खाऊन टाकतो. म्हातारी 2 मिनिटं घाबरली आणि मागे सरकली आणि म्हणायला लागली, थरथर अशी कापायला लागली ती. अरे बापरे, आता हा मला खाऊन टाकतो की काय? मग ती थोडीशी अशी शांत राहिली आणि म्हणाली, अरे लांडगोबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? माझ्या अंगात तर नुसती हाडं, बघ बरं आहेत की नाही, नुसती हाडं. आणि मी माझ्या आता लेकीकडे चालले. तिथे 3-4 दिवस छान राहते, तूपरोटी खाते, शिरापुरी खाते आणि मग तू मला खा, तेव्हा मी कशी जाडजूड होऊन येईन, मग तुला मजा येईल मला खाण्यासाठी. असं म्हणतेस का? बरं, पण मला भेटल्याशिवाय जायचं ना, माझ्याशी गाठ आहे. म्हातारी हळूच म्हणते, अरे तुला भेटल्याशिवाय मी कशी जाणार बरं, तुला भेटून जाईन मी. आणि मग तो लांडगा तिला सोडतो. थोडी पुढे जाते, चालत तिला थोडं बरं वाटतं, चल मला सोडलं बाबा ह्याने.
थोडी पटपट 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 पावलं उचलते ती आणि पटापट चालायला लागते. बघते तर काय, मध्येच आला वाघोबा. असा जोरात किंचाळला. म्हातारी एकाच जागी थरथर 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 कापायला लागली. अरे बापरे, आता मला वाघ खाऊन टाकणार. ती भीतीने सारखी अशी घाबरून मान खाली घालून आणि उभी राहिली. वाघोबा म्हणतो, ए म्हातारे, कुठे चाललीस? थांब, तुला मी आता खाऊन टाकतो. बिचारी आजी घाबरत होती, घाबरलेली होती जाम. काय बरं सांगू, काय बरं सांगू. आणि मग ती काय म्हणते की अरे वाघोबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? नुसती माझ्या अंगात हाडं आहेत बघ. मी तर किती दिवस झाले आजारीच आहे आणि माझ्या अंगात तर ताकद सुद्धा नाही मिळत. नुसती हाडं आहेत. तू ते खाऊन तुझं पोट सुद्धा भरणार नाही बघ. जरा लेकीकडे जाते मी आणि छान 3-4 दिवस राहते. मस्त तूप रोटी, शिरापुरी असं खाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. बघ तुला कसं वाटतं. मग वाघ म्हणतो, असं काय, ठीक आहे, तुला खाऊन तरी आता माझं काय पोट भरणार, नुसती हाडं आहेत तुझ्या अंगात तर. मग म्हणून तर मी सांगते वाघोबा, मला जाऊ दे. मग वाघ म्हणतो, ठीक आहे, पण माझ्याशी गाठ आहे, मला भेटल्याशिवाय जायचं नाही. नाही, तुला पहिलं भेटेन मी. असं म्हणून आजीबाई जाते. पुढे गेल्यावर तिला कोल्होबा भेटतो आणि कोल्होबा पण तिला असा जोरात ओरडतो, ए म्हातारे, कुठे निघालीस? थांब, आता तुला मी खाऊनच टाकतो. म्हातारी म्हणाली, अरे कोल्होबा, मला खाऊन तुला काय बरं मिळणार? काहीच मिळणार नाही. माझ्या अंगात तर नुसती हाडं आहेत. जरा लेकीकडे जाते, तुपरोटी खाते, छान पुरी भजी खाते, शिरापुरी खाते आणि मग तू मला खा. तेव्हा मी छान जाडजूड होऊन येईन. मग कोल्हा म्हणतो, असं का? बरं, ठीक आहे, सोडतो मी तुला. माझ्याशी गाठ आहे, येताना मला भेटायचं. म्हातारी म्हणते, अरे हो रे, तुला ह्याच तर वाटेने मी येणार आहे. दुसरी कुठली वाट आहे का? मी ह्याच वाटेने येणार आहे. येताना तुला भेटते बरं का. असं म्हणून आणि आपली आजीबाई हळूहळू पुढे निघून जाते आणि मग ते जंगल संपतं आणि थोड्याच वेळात तिचं काय लागते, मुलीचं घर जवळ दिसायला लागतं. तिला थोडं बरं वाटत, चल आत्ता माझ्या मुलीच्या घरी मी पोचणार. पटापट पावलं टाकत ती घराच्या अगदी जवळ जाते. तितक्यात काय होतं, तिची मुलगी पटकन बघते तिच्या आईला. अगं आई, तू इथे मला भेटायला आलीस का? माझी म्हणते, हो अगं मुली, तुला खूप दिवस झाले बघितलेलं नव्हतं, मग मला बघावंसं वाटलं म्हणून मी आली. ये आई, घरात येऊन बस. असं करून मुलीने आतमध्ये आईला घरात घेऊन गेली. पाणी दिलं, छान खायला दिलं. मग मुलगी म्हणाली, अगं आई, तू एवढ्या मोठ्या जंगलातून एकटी कशी काय आली? तुला कोणी प्राणी वगैरे लागले नाही का वाटेत? मग आजी म्हणाली, अगं त्याचं तर काय विचारूच नकोस तू मुली. वाटेत मला वाघ लागला, लांडगा लागला, कोल्हा लागला. मग तुला सोडलं कसं काय? ह्या सगळ्या प्राण्यांनी तुला सोडलं कसं काय? तू तर एकटीच होतीस. अगं मी त्यांना सांगितलं, अरे मला खाऊन तुम्हाला काय बरं मिळणार, नुसती हाडं. मी त्यांना सांगितलं 4 दिवस जरा मुलीकडे जाते, तूप रोटी खाते, छान जेवते, जाडजूड होते आणि मग मला येतानी खा. मुलीला खूप टेन्शन आलं. अरे बाप रे, ती विचारात पडली. अरे माझ्या आईला तर जाताना हे लोक खाऊनच टाकणार
आत्ता बरं काय करायचं तिच्या डोक्यात त्याचा विचार चालू होता. बरेच दिवस झाले, 3-4 दिवस झाले, छान छान आईला तिने खाऊ पिऊ घातलं. आईचीही आता तब्येत छान झाली. त्या आजींची तब्येत छान झालेली होती, मस्त झालेली होती. मग ती हळूच आपल्या मुलीला सांगते, अगं मुली, मी आता घरी चालले. किती दिवस इथं राहणार, मला घरी जायचं आहे. मग आई थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी देते, ते घेऊन जा तू जंगलातून. आजी विचारात पडली, माझी मुलगी काय बरं देणार आहे. मग ती मोठा एक भोपळा छान मस्त कट केलेला, त्याला मस्त आकारात असा मस्त हे केलेलं, कापलेला, त्याच्यात असं बसता येईल असं केलेला एवढा मोठा भोपळा घेऊन आणि मुलगी आली आजीकडे. आई हा भोपळा घे. आधी तर आजी हसायला लागली, अगं तुला काय झालंय, एवढा मोठा भोपळा भाजीसाठी मी कुठे येऊन जाणार. अगं आई, हा भाजीचा भोपळा नाही मिळत, त्याच्यात तुला बसून जायचं आहे. म्हणजे कसं, हे बघ, ह्याच्यात आतमध्ये बसलीस तू की काय होईल, आजूबाजूचं कोणाला तू दिसणारच नाही. असं का. आजीबाई खुश झाल्या, मस्त त्याच्यात जाऊन बसल्या त्या आणि मुलीला सांगितलं, छान छान राहा तू, काळजी करू नकोस, मी सुखरूप घरी पोचेन. असं सांगून छान काय काय बनवल्याची पिशवी घेतली आजीनी, त्या भोपळ्यात बसली आणि चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक असं म्हणत म्हणत आजी आपली निघाली आनंदात घरी जायला. जाता 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 लागलं जंगल आणि जंगलात कोण कोण होते, सगळे प्राणी तिची वाट बघत होते. मग कोल्हा भेटला तिला, पण कोल्ह्याने काय ओळखलंच नाही. आतमध्ये असल्यामुळे आजी काय त्याला दिसलीच नाही आणि पुढे निघून गेला भोपळा. मग थोडं पुढे गेल्यावर वाघ सुद्धा भेटला. वाघाने सुद्धा डरकाळी मारली, पण आजी घाबरून पटकन बाहेर आलीच नाही. गपचूप आतमध्ये होती, हळूहळू भोपळा घेऊन चालतच होती. इतक्यात काय झालं, लांडगोबा पण आला. अरे हे काहीतरी वेगळंच आहे. बघतात तर काय, त्याच्यात आजी बसलेल्या. सगळ्यांनी सांगितलं बाहेर यायचं, तू आम्हाला सांगून गेलेलीस. आजी बिचारी हळूच त्या भोपळ्यातून बाहेर येते आणि गपचूप उभी राहते. इतक्यात तिला खूप असं विचार करते, ती काय करायचं बरं, काय करायचं, कसं सांगितलं तर हे मला खाणार नाही. मग ते तिघेही होते उभे, मी खाणार करायला लागलेले. मग ती काय म्हणते, बघा मी सगळ्यांना सांगितलेलं मला खा असं, पण तुम्ही ठरवलंय का तिघांनी पण की माझं डोकं, हात, पाय कोण खाणार बरं तुमच्या तिघांपैकी, ते तर मला सांगा. मग तिघे पण प्राणी गप्प बसले. अरे चा, हो आम्ही तर हे ठरवलंच नाही की तुझं डोकं, मान, पाठ, पोट, हात, पाय कोण खाणार. मग असं सांगितल्याबरोबर वाघ लगेच किंचाळतो, जोरा हा असा करतो आणि सांगतो, मी खाणार. मग लांडगा सांगतो, नाही मला पहिले आजी भेटलेल्या, मी खाणार. कोल्हा म्हणतो, नाही मला पण सांगून गेलेली म्हातारी येतानी मला खा असं. मग तिघेही लागतात भांडायला, मी खाणार असं करायला लागतात जोरात. आजी हळूच बघते, जोरात भांडण लागलेलं आहे, आत्ता पळायला पाहिजे. पटकन गेल्या आजी आणि काय केलं, भोपळ्यात बसल्या आणि भोपळा आपला हळूहळू पुढे घेतला आणि जोरात पुढे म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. आणि काय झालं बरं, आजी आपली घरी पोचली आणि तिन्ही पण प्राणी, वाघ, लांडगा, कोल्हा तिघेही भांडायला लागले, जोरात भांडत होते. आणि तिघांनाही काय ती आजी मिळाली नाही.
आजी मस्त घरी गेली, लेकीनी छान छान खाऊ दिलेला करून, तो सुद्धा खाला आणि छान झोपून घेतलं. हे तिघेही भांडतच बसले. कशी वाटली गोष्ट आहे की नाही? खूप छान छान हो ना. मग लाईक करा, सबस्क्रायबर करा, शेअर सुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. बाय.